नमस्कार मित्रांनो डिजिटल महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. मित्रांनो, 10वी नंतर डिप्लोमा फॉर्म हे 2026-27 या वर्षासाठीचे सुरू झालेले आहेत. याची अंतिम मुदत ही 22 जून आहे. तरी डिप्लोमा रजिस्ट्रेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही सर्वात सोपी पद्धत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ हा संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडले चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला DTE महाराष्ट्र या वेबसाईटवरती यायचं आहे. याचे लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतर अशा प्रकारची होम पेज ओपन होईल. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता प्रवेश प्रक्रिया या टॅबवरती खाली पोस्ट SSC पदविका 2026 यावर क्लिक करा. तुम्हाला नवीन टॅब ओपन होईल. इथे आल्यावर तुम्ही एक नंबर पाहू शकता. इथे 2027 प्रथम वर्षाकरिता इथे तुम्हाला टाइम टेबल मिळेल. टाइम टेबल वाचून घ्या. इथे तुम्ही सगळं पाहू शकता. ओपनवाल्यांसाठी चलन 400 रुपये, कॅटेगरीवाल्यांसाठी 300 रुपये. त्यानंतर फॉर्मची सुरुवात कधीपासून झाली आणि कधीपर्यंत आहे. त्यानंतर तुम्ही इकडे डाव्या कोपऱ्यात 3 नंबरचं ऑप्शन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला क्लिक करा आणि इथे कॅन्डिडेटचे 10वीच्या मार्कशीटप्रमाणे नाव, पूर्ण नाव, मोबाईल नंबर, मेल ID, त्यानंतर आपले राज्य, आपला जिल्हा सिलेक्ट करा आणि खाली पासवर्ड क्रिएट करा. त्यानंतर रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचे आहे. आपण माहिती भरून घेऊयात आधी. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. 6 अंकी OTP असेल. इथे OTP टाकायचा आणि क्रिएट अकाउंट या बटनावरती टॅप करायचे आहे. आपण OTP टाकून घेऊयात. क्रिएट अकाउंट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर येईल. ह्याची तुम्ही प्रिंट करून ठेवा किंवा जपून ठेवा, हा लागणार आहे. त्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करा. इथे आलेला रजिस्ट्रेशन नंबर आणि तुम्ही क्रिएट केलेला पासवर्ड टाका आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे. तरी तुम्हाला डॅशबोर्डच्या खाली सिलेक्ट स्क्रुटिनी या बटनावरती क्लिक करायचे. इथे 2 प्रकारच्या स्क्रुटिनी आहेत, ई स्क्रुटिनी आणि फिजिकल व्हेरिफिकेशन. जर तुम्ही ई स्क्रुटिनी केली तर तुमचे डॉक्युमेंट हे ऑनलाईन पद्धतीने व्हेरीफाय होणार आहेत आणि फिजिकल व्हेरिफिकेशन स्क्रुटिनी केली तर तुम्हाला जवळील FC सेंटरवर जाऊन तुमचे डॉक्युमेंट हे व्हेरीफाय करून घ्यावे लागणार आहेत. आपण येथे फिजिकल स्क्रुटिनी या पद्धतीने फॉर्म हा भरणार आहोत. त्यानंतर येथे सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करा आणि कन्फर्म करा. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला एक जिल्हा निवडायचा आहे आणि तुमची FC सेंटर, तुमच्या जवळील जे FC सेंटर असेल ते निवडून घ्या. तेथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाणे बंधनकारक असेल. तुमच्या जवळील FC सेंटर निवडून घ्या. FC सेंटर निवडल्यानंतर तुम्हाला एक डेट निवडायची आहे. ज्या तारखेला तुम्हाला FC सेंटरला जाऊन तुमचे डॉक्युमेंट हे व्हेरीफाय करायचे असतील. डेट निवडल्यानंतर तुम्ही इथे वेळही निवडू शकतात. वेळ निवडल्यानंतर सेव्ह अँड कन्फर्म करा. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे आपल्याला टाईप येणार आहे. टाईप कॅन्डिडेट हा महाराष्ट्राचा उमेदवार आणि महाराष्ट्रातून परीक्षा पास झाला आहे का, तर यस करा आणि पुढे चला. खाली या सेव्ह अँड प्रोसेस म्हणा. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे तुम्हाला 10वी तुमची कोणत्या जिल्ह्यातून उत्तीर्ण झाला तुमचा तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही 10वी उत्तीर्ण झालेल्या शाळेचे नाव द्यायचे आहे. शाळेचे नाव टाकल्यानंतर पुन्हा सेव्ह आणि प्रोसीड या बटनावरती खाली क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस कॅटेगरी. सर्वसाधारण जनरलमध्ये असेल तर यस करा. जर तुमच्याकडे EWS असेल तर यस नो. आपण कॅटेगरी भरणार आहोत तर आरक्षित रिझर्व करायचा आणि जी कॅटेगरी असेल ती निवडायची. त्यानंतर तुमची जात निवडायची आहे. तुमची कोणती कास्ट आहे. कास्ट निवडून झाल्यानंतर खाली
तुमच्याकडे जातीचा दाखला आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अथॉरिटी कोणाची आहे, DY कलेक्टर, SDO जे असेल ते करा आणि पुढे चला. त्यानंतर आपण दिव्यांग आहात का, पालक संरक्षण दलात कर्मचारी आहे का, येस नो, अनाथ आहात का, या सर्व गोष्टीवर येस नो क्लिक करा. ज्या प्रकारे तुमच्या असेल त्या प्रकारे आणि पुढे. नंतर तुम्ही इथे नॅशनॅलिटी म्हणून काय देणार आहात, LC, इंडियन पासपोर्ट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट का तुमच्याकडे नॅशनॅलिटी आहे, बर्थ सर्टिफिकेट जे असेल त्यावरती क्लिक करा आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करा आणि कन्फर्म करा. त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या 10वीचे बोर्डाचे नाव महाराष्ट्र स्टेट बोर्ड आपले निवडून घ्या. त्यानंतर खाली तुम्ही 10वी उत्तीर्ण 2026. त्यानंतर उमेदवाराचे नाव ॲटो येईल, ते उमेदवाराच्या आईचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर खाली 10वीचा सीट नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली चेक रिझल्ट या बटनावरती क्लिक करायचे आहे. चेक रिझल्ट केल्यानंतर इथे तुमचे मार्क, टोटल मार्क, मॅथ सायन्सचे मार्क येणार आहेत, इंग्लिशचे मार्क येणार आहेत, ते चेक करून घ्या. बरोबर असतील तर ओके, नसतील तर पुन्हा रिफ्रेश करून इथे चेक रिझल्ट करा, तुमचे मार्क येऊन जातील. त्यानंतर हे जर सर्व बरोबर असेल तर खाली येस या टॅबवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला 10वीला टेक्निकल विषय आहे का, येस नो, ड्रॉइंग सब्जेक्ट होता का, येस नो. त्यानंतर खाली तुम्ही 12वी झालेली आहे का, तर येस नो, आणि खाली तुमचा IT आहे का, येस नो, असेल तर येस, नसेल तर नो करा आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर इथे पाहू शकतात तुम्हाला तुमची जन्मतारीख निवडायची आहे, तुमचे जेंडर निवडायचे आहे. जन्मतारीख जेंडर निवडून घ्या. त्यानंतर तुम्हाला TFWS शिक्षण शुल्क माफी योजनेच्या जागेसाठी अर्ज करायचा आहे का, तर इथे येस करा. याच्या जागा सेपरेट असतात, इथे येसच करा शक्यतो आणि पुढे चला. त्यानंतर आपला धर्म, रिलिजन हिंदू करा आणि मातृभाषा मराठी हे निवडून घ्या. त्यानंतर खाली आपल्याला रुरल, अर्बन, शहरी असेल तर अर्बन, ग्रामीण असेल तर रुरल, ॲड्रेस तुमचा जो असेल तो ॲड्रेस टाका. ॲड्रेस टाकल्यानंतर पुन्हा सेव्ह आणि कन्फर्म करा. त्यानंतर इथे आता आपल्याला उमेदवाराचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो हा JPG पाहिजे, फोटो अपलोड करून घ्या. फोटो अपलोड झाल्यानंतर आपण इथे पाहू शकता आपल्याला खाली डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. काय, 10वीचे मार्कशीट, तुमचं शाळेचा दाखला, शाळा सोडल्यात दाखला, कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, टोटल डॉक्युमेंट हे आपल्याला PDF, JPG काही असू शकतात. PDF येथे ॲटो होणार. टोटल डॉक्युमेंट हे आपल्याला अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करा, कन्फर्म करा. त्यानंतर आपल्याला इथे पाहू शकता कॅटेगरीसाठी 300 रुपये चलन आलं आहे. पे नाव या बटनावरती क्लिक करा आणि इथून आपल्याला UPI QR पेमेंट येत आहे. आपण UPI QR पेमेंट इथून तुमच्या फोनपेद्वारे तुम्ही पेमेंट करून घेऊ शकता. पेमेंट झाल्यानंतर आपला फॉर्म आहे इथे पूर्णपणे सबमिट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमची पेमेंटची रिसिप्ट आलेली आहे आणि त्यानंतर तुमच्या फॉर्मची इथे पूर्ण प्रिंट आलेली आहे. ही प्रिंट तुम्ही काढून कस्टमरला देऊ शकता. त्यानंतर कस्टमरला तुमच्या ही पेमेंट आणि अपलोड केलेले डॉक्युमेंट घेऊन तुम्ही निवडलेल्या FC सेंटरला त्या तारखेला जाऊन टोटल ओरिजिनल डॉक्युमेंट हे तुम्हाला तुमच्या FC सेंटरला जाऊन व्हेरीफाय करायचे आहेत. मित्रांनो, इथे तुमचे डिप्लोमाचे रजिस्ट्रेशन हे कंप्लीट झाले आहे. ज्यावेळेस कॅपराऊंड चालू होतील त्यावेळेस आपण कॅपराऊंड कशा पद्धतीने भरायचा याचाही व्हिडिओ आणणार आहोत. तरी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला इथे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.